आज आपण घरच्या घरी पाणीपुरी बनवणार आहोत। तर त्यासाठी थोडंसं साहित्य आहे। थोडेसे साहित्यापासून कशी पाणीपुरी बनवायची तर तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। आणि आम्ही जी रेग्युलर पाणीपुरी बनवतो ना तर त्याच पद्धतीने पाणीपुरी बनवणार आहोत। तर तुम्ही काही वाईट कमेंट करू नका। तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि नाही आवडलं तर लाईक नका करू, पण कमेंट वाईट करू नका आपल्या व्हिडिओवरती। तर चला आपण आज घरच्या घरी पाणीपुरी बनवूया। तर जास्त टाइम वाया न जावा म्हणून शॉर्टकट मध्ये बनवूया पाणीपुरी। तर सर्वात अगोदर मी हे बटाटे कट करून घेतलेले आहेत। मी कट कशामुळे केले आहेत कारण कुकर मध्ये लावायचे म्हणलं तर जास्त टाइम जाईल, त्यामुळे मी कट करून घेतलेले आहेत। आणि त्याच्यामध्येच हे वाटाणे जे आहेत ना तर ते वाटाणे याच्यामध्ये टाकणार आहेत बटाट्यामध्येच उकडायला, म्हणजे दोन्ही जर सोबत उकडायला टाकलं तर लवकर उकडन, त्यासाठी आपण बटाटे आणि वाटाणे मिक्स उकडायला टाकूया। तर चला आता आपण गॅस सुरू करूया। तर हे याच्यामध्ये मी बटाटे आणि वाटाणे मिक्स शिजायला टाकलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आपण ग्लासभर पाणी टाकून घेऊया। तर आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेऊया, म्हणजे त्या दोघांना छानशी चव येण्यासाठी। आणि ते मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती छोटीशी प्लेट झाकून ठेवूया, म्हणजे आपले बटाटे कट केलेले लवकर शिजतील यासाठी। तर चला आता दुसरं साहित्य घेऊया आपण तोपर्यंत, बटाटे शिजेपर्यंत। त्यासाठी आपण आता तिखट पाणी बनवणार आहोत। तर तिखट पाण्यासाठी आम्ही 1 मिरची घेतलेली आहे, कारण की आम्हाला जास्त तिखट चालत नाही। आणि त्यानंतर हे बघा, ह्या डब्यामध्ये आपल्याकडे कोथिंबीर आहे। तर आपण त्याच्यामध्ये बरीचशी कलर येण्यासाठी आणि चव येण्यासाठी दोन्ही मिक्स टाकणार आहोत। हे दोन 1 मिरची आणि कोथिंबीर। तर मी कोथिंबीर आता धुवून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर आता मिक्सरला फिरवून घेऊया। आपण मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण 1 ग्लासभर पाणी टाकून घेऊ। पाणी झाल्यानंतर आपण हे एका चाळणीने आपल्या डब्यामध्ये किंवा तुमच्याकडे जे साहित्य असेल त्या भांड्यामध्ये काढून घ्या। तर हे आपले पाणी तयार आहे। तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता, तुम्हाला जेवढं हवं तेवढं। आता आपल्याला गोड पाणी बनवायचं आहे। तर त्यासाठी आपण ह्या कढईमध्ये गूळ किसून घेऊया। तर हे अशा पद्धतीने, कारण की तुम्ही जर गूळ किसून घेतला तर लवकर पाणी तयार होते, जास्त वेळ तुम्हाला गरम करायची गरज पडत नाही। त्यामुळं तुम्ही गूळ किसून घेऊ शकता, नाही तर तसं पण करू शकता, तुम्हाला जसं हवं तसं। आता आपण गूळ किसून घेतलेला आहे। तर गूळ किसून झाल्यानंतर त्या गुळामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकल्यानंतर आपण तो गूळ पण गरम होण्यासाठी, गुळाचं पाणी तयार होण्यासाठी आपण ते गॅसवर ठेवणार आहोत। तर ते गरम झाल्यानंतर गूळ त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा। आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला बारीक करून घेणार आहे। दुसरं साहित्य तयार होईपर्यंत आपण आता छानसा बारीक कांदा कापून घेऊया। पाणीपुरीसाठी एकदम छान बारीक कांदा कापून घ्यायचा, म्हणजे छान लागतं पाणीपुरीमध्ये। मी बटाटा बारीक करून घेतलेला आहे हाताने, किंवा तुम्ही हाताने करू शकता किंवा किसणीने किसून घेऊ शकता। तर मी किसणीने किसून घेतलेला आहे बटाटा आणि वाटाणे मिक्स। तर नंतर आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपलं तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये। तर आता तेल गरम झाले की पाहूया, आपण पुढे टाकून चेक करून घेऊया। तर आपलं खूप छानसं तेल गरम झालेलं आहे। आता आपण पटापटा जेवढ्या आपल्याला पाणीपुरीसाठी पुढे हवे तेवढं करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने आपण तुम्हाला जेवढ्या पाणीपुरीसाठी पुऱ्या हव्या तेवढ्या
पद्धतीने पुऱ्या टाकून घ्यायचा आपण आणि कढया गॅस फुलच राहून द्यायचा म्हणजे पुऱ्या लवकर तळतात. तेल पण भरपूर टाकायचं. थोडंसं तेल टाकलं तर त्या पुऱ्या व्यवस्थित तळल्या जात नाही. तर हे पहा अशा पद्धतीने मस्त छानशा आपल्या पुऱ्या तळलेल्या आहेत. आपण कांदा कापून घेतलेला आहे आणि कांदा कापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेव मिक्स केली. कांदा शेव मिक्स आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी बुंदी पण टाकलेली आहे. तर हे झालं आपलं कांदा आणि शेव. त्यानंतर हे आपण जे बटाटा बारीक केलं होतं ते पण याच्यामध्ये एका साईडून टाकून घेऊया म्हणजे आपले जास्त भांडे भरत नाही न भरण्यासाठी. तर त्यानंतर हे बघा आपण पुऱ्या पण तळून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपलं एवढं साहित्य झालेलं आहे. आता आपलं फक्त तिखट पाणी आणि गोड पाणी हे याच्यामध्ये जो 10 रुपयाचा पाणीपुरी मसाला भेटतो तर तो पाणीपुरी मसाला आपण तिखट आणि गोड पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. पाणीपुरी मसाला जो आहे तर तो तिखट पाण्यामध्ये टाकून घेऊया. तर हा पाणीपुरी जर मसाला जर असेल ना तरी खूप छान चव लागते. आता आपण हाच मसाला इकडं आपण गोड पाणी केलेलं आहे गुळाचं त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर तुमच्याकडे जर चिंच असेल ना तर चिंच पण तुम्ही ह्या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करू शकता. चिंच जर असेल तर अजून छान चव येते. आमच्याकडे काही चिंच वगैरे नव्हते त्यामुळे आपण एकदम साधी सरळ बनवली आहे. तर ते झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट पाण्यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहोत चवीनुसार. म्हणजे चव पण गरजेची आहे. नुसतं मसाला टाकून चालत नाही. तर हे मीठ पण टाकून घेतलं आणि परत आपण त्याच पद्धतीनं गोड पाण्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर हे पहा मी दोन्ही पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणीपुरी मसाला पण टाकून घेतलेला आहे. तर आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. तर आता आपण टेस्ट करून पाहूया. हे पहा ह्या पुऱ्यामध्ये आपण असं बटाटा भरणार आहे आणि बटाटा भरल्यानंतर असे त्याच्यामध्ये शेव आणि कांदा दोन्ही मिक्स आहे ते पण टाकून घेणार आहे. मध्ये आपण शेव आणि कांदा आणि सर्व टाकून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं तिखट पाणी टाकून घेऊया. तिखट पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण गोड पाणी टाकून घेऊया. मला पाणीपुरीमध्ये जास्त गोड पाणी आवडतं तर मी जास्त गोडच पाणी टाकून घेणार आहे. तर मैत्रिणी आपली पाणीपुरी तयार आहे. तर हे पहा आपण घरच्या घरी खूप छान पाणीपुरी बनवली आहे. तर तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी तुम्हाला एक पाणीपुरी खाऊन दाखवते. खूप छान अशी पाणीपुरी झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच घरच्या घरी पाणीपुरी करून बघा. मी ज्या पद्धतीने बनवली त्याच पद्धतीने तुम्ही पण घरच्या घरी पाणीपुरी बनवा कारण ती खूप छान झालेली आहे. बाहेरच्या पाणीपुरीला काय करता त्याच्यापेक्षा पण छान झालेली आहे. तुम्हाला जर मी देऊ शकले असते तर तुम्हाला टेस्ट करायला पण दिली असते. तर चला बाय. परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आपला पाणीपुरी व्हिडिओ पहा. आवडला तर लाईक करा. सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.